नाशिकसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार, नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम। नाशिकचा उमेदवार लवकर ठरवला पाहिजे, छगन भुजबळांचा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। बारामतीला पक्षाच्या तुतारी चिन्हावरून वाद, अपक्षाला दिलेल्या चिन्हावर शरद पवार पक्षाचा आक्षेप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। फोन टॅपिंग प्रकरणामुळे फडणवीसांना अटकेची भीती असेल, स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले, राऊतांची फडणवीसांवर टीका। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी शिवसेना आग्रही, राज्यात कमी जागा मिळाल्याने शिवसेनेकडून दक्षिण मुंबईवर दावा। आमदार यामिनी जाधवांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण। महायुतीमध्ये नाशिक लोकसभा शिवसेनाच लढणार, शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी। 2 दिवसात मुख्यमंत्री शिंदे करणार अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती। मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील जुना वाद आता आला उफाळून। मुंबई उत्तर पश्चिम मधून संजय निरुपम यांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध। राणांकडून खालच्या दर्जाचं राजकारण सुरू असून गेल्या 5 वर्षात कुठलीही विकास कामं केली नाहीत, यशोमती ठाकूरांचा नवनीत राणांवर हल्लाबोल। 5व्या टप्प्यातील अर्ज सादर करण्यासाठी उरले फक्त 11 दिवस, पण अनेक मतदारसंघात उमेदवारीबाबत संभ्रम। मुंबईतील 5 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा होणं बाकी। अजित पवारांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान, पार्थ पवारांना Y+ सुरक्षा। नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना पार्थ पवारांच्या सुरक्षेत वाढ केल्यानं चर्चेला उधाण। बारामती लोकसभेसाठी भाजपनं कंबर कसली, सुनेत्रा पवारांना विजयी करण्याच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांनी हिरिरीने काम करावं, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या सूचना। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या बुकिंगवरून वाद, बच्चू कडू नवनीत राणांकडून मैदान बुक केल्याचा दावा। अमरावतीत मैदानावरून राणा विरुद्ध कडू संघर्षाची शक्यता। सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण, सोने 2000 तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त। प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव 71,600 रुपयांवर, तर चांदीचे भाव 80,500 रुपये प्रति किलो। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।